नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजची जी रेसिपी आहे तर ही पालेभाजी आहे. डेशाची पानं आहेत ही आणि डेसे पण आहेत. तर डेशाच्या पानांची जी पालेभाजी आहे ना तर ती बनवणार आहे. अतिशय टेस्टी लागते, पौष्टिक पण. आणि आता ॲक्च्युली ते 2 दिवस झाले होते आणलेले, त्यामुळे त्यातली बरीचशी पानं थोडी खराब झाली होती, त्यामुळे मला ती परत एकदा निवडून घ्यावी लागली. तर जी खराब पानं होती ना तर ती मी साईडला काढून घेतली आणि चांगली पानं आहेत ना ते 2 ते 3 पाने मी छान स्वच्छ धुवून घ्यायचेत, कारण त्याला माती वगैरे जर काही असेल ना तर ते निघून जाईल. आणि मी कधी पण भाजी करताना पहिल्यांदा तर ते मी पाण्यात ठेवून देते आणि नंतर मग ती 2-3 पाण्यांनी स्वच्छ अशी धुवून घेते, म्हणजे त्याची जी पण काही माती असेल ना तर भिजत ठेवल्यामुळे ती खाली तळाशी जाते आणि भाजी अगदी आपल्याला स्वच्छ होते. कोणतीही भाजी असली ना पालेभाजी तरी ती आपण थोडा वेळ पाण्यात ठेवली ना तर त्याला काही माती वगैरे असेल ना तर ती पाण्याच्या खाली तळाशी राहते आणि मग आपल्याला भाजी साफ करणं अगदी पटकन साफ पण होते. तर मी त्याच्यासाठी एक कांदा चिरून घेतलाय, लसूण घेतलाय चिरून आणि हिरवी मिरची पण चिरून घेतली होती. आणि त्यानंतर कढई छान गरम केली, त्यामध्ये जिरं टाकलं, थोडंसं हिरवी मिरची आणि लसूण टाकून आपल्याला ते चांगलं परतून घ्यायचंय. अगदी थोडंसं आपल्याला ते परतून घेतलं ना की त्याच्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला जो कांदा आहे तर तो ऍड करायचा आहे. आणि कांदा अगदी छान असा सॉफ्ट होईपर्यंत, त्याचा थोडासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा पण छान परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता कांदा ऍड केलाय मी आणि 2 ते 3 मिनिटांमध्ये आपला कांदा पण छान असा भाजला जाईल, परतला जाईल. आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ऍड करायचंय. तर आणि मीठ टाकल्यानंतर पण आपल्याला 1-2 मिनिट आपल्याला ते छान असं परतून घ्यायचंय. आणि आणि त्याच्यानंतर भाजी आहे तर ती मी धुवून घेतल्यानंतर बारीक चांगली चिरून घेतली होती. तर आता भाजी आपल्याला ती त्याच्यामध्ये ऍड करायची आहे आणि आपल्याला 1-2-3 मिनिटं परत एकदा भाजी सगळ्या मिश्रणामध्ये छान परतून घ्यायचे. मीठ वगैरे आणि तिखट वगैरे छान असं त्याला लागलं पाहिजे पूर्णपणे भाजीला. आणि आपल्याला परतून घेतल्यानंतर एक 5 मिनिटं ते 10 मिनिटाची वाफ देऊन घ्यायची आणि मग परत मध्ये मध्ये आपल्याला ते जे आहे झाकण काढून भाजी आपल्याला थोडीशी परतून घ्यायची, मिक्स करून घ्यायची आहे. तर 10 ते 15 मिनिटात आपली ही भाजी जी आहे ना ती अगदी शिजून जाते छान. खूप जास्त वेळ नाही लागत, पण आपल्याला 1 ते 2 वेळेला आपल्याला मध्ये मध्ये थोडंसं परतून घ्यावं लागतं. तर बघू शकता तुम्ही हे सर्व छान असं एकत्र झालंय. आता त्याला झाकण ठेवून आपल्याला छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे. आणि बघू शकता तुम्ही परत एकदा चांगलं परतून घेते आणि अजून थोडासा वेळ ठेवून घेणार आहे मी. आणि कोणतीही पालेभाजी करत असू ना तर आपल्याला ती गॅस बंद करण्यापूर्वी त्यावर थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि ती परत परतून घ्यायची, थोडीशी 1-2 मिनिटं हलवून घ्यायची आणि अगदी छान अशी टेस्टी आपली भाजी जी आहे ना तर ती तयार झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. रेसिपी नक्की करा. धन्यवाद.